कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. जास्त बोलू नकोस हा नाहीतर नाहीतर काय रे, नाहीतर काय? तू काय करणार रे नाहीतर? नाहीतर केसाला धक्का आणि कपाळाला बुक्का. हे सगळं नाही बोलायचं, मला नाही आवडत आहे. आणि नेहमी नेहमी तूच काय चिडणार रे? असं असं करायचं नाही. आता मी चिडले तुझ्यावर, जा. काय चिडली मी चिडणार आहे तुझ्यावर. नको ना चिडू, नको चिडू. बरं ऐक, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. अरे ती तर कधीपासून सांगायची, पण तू सांगतच नाही. सांग बरं. सांगतो ना आता, ऐक. सांग. गोष्ट मला नाही बोलायचं, नको सांगू, जा, राहू दे. बॅड जोक, बॅड जोक, बॅड जोक. मला पण हसून नाही आलं. नाही मग सांग ना आता काय ते. ऐक, हा मला ना हा तू अजिबात आवडत अजिबात आवडत नाही आवडत. नाही आवडत, नाही आवडत. म्हणजे तुझी आई म्हणते ना की कशी वागते, कशी राहते, कशी बोलते, मारा करते. बस झाला, बस झालं. ठीक आहे, मला कळलं तुला काय बोलायचं ते कळलं, जा. अरे तू चिडू नको माझ्यावरती. ऐक, हो चिडू नको, आरामात. चिडू नको. अरे बा, मी खरंच बोलतो. तू माझी मस्करी केली नाही इथे. सेम मी तुझी मस्करी केली. आई शपथ. नक्की 100%, 180%. मग ठीक आहे. आणि ना हा, तू माझा मित्र आहे रे, वाव. त्यामुळे मी तुला सगळं सांगू शकते. सांग ना मग, बिंदास. जे काय असेल टेल मी. आय एम युअर फ्रेंड. हा येस. काय ना, हा, माझी एक ना मोठी बहीण आहे. तुला मोठी बहीण आहे? हा, अरे एक शिवाला एक मोठी बहीण आहे. म्हणजे हा, मी लहान आहे तू लहान आहे आणि ती मोठी आणि आहे. ती मोठी बहीण आहे, कारण ती मोठी बहीण आहे. पण माझं ऐक ना, तिचं ना लग्न ठरलंय. व्हॉट? हा लग्न पण ठरलं मोठ्या बहिणीचं? हा, हा. आणि तिचा नवरा म्हणे खूप भारी आहे. ए, खूप. तुझ्यापेक्षा भारी. ते नाही माहिती, पण भारी म्हणजे ते लोक ना खूप श्रीमंत आहेत. अरे, आणि प्रॉब्लेम काय माहितीये का? प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आमच्या घरच्यांना असं वाटतंय की ना आम्ही सगळे त्यांची बरोबरी करू शकू का बाबा, ते असं जरा प्रॉब्लेम आहे. आणि मला तिच्या लग्नाचं टेन्शन आहे रे जरा. ए, तुला टेन्शन आहे? ए, तुला टेन्शन आहे? मला बोलली का नाही तू यार? मी आहे ना तुझं. मी ॲज युअर बेस्ट फ्रेंड, मी हे तुला सांगू शकतो की मी तुझ्या घरी येतो, मी तुझ्या आईला सांगतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, शिवा इज हिअर. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, कारण शिवा जिथे असते तिथे नो टेन्शन. चल तुझ्या आईला सांग. तू घरी येणार माझ्या? ऑफकोर्स. खरंच? मी बघितलंय यार तुला शिवा. तू जी गोष्ट घेतेस हातात ती पूर्णत्वाला नेतेस. पूर्णत्वाला म्हणजे फुल कम्प्लीट करतेस. लाईक अरे बाबा, पण हे सगळ्यांना नाही ना वाटत. अरे नाही, खास करून दिव्याला. दिव्या माझी बहीण. तुझी बहीण आहे दिव्या? मला पण एक दिव्या माहितीये. आईला हो काय रे? हो, भारी. हो ना, हा. आपल्या कॉमन दिव्या आहे. हा. थांब, मी तुला फोटो दाखवतो. दाखव दाखव. दिव्या, पोहे घे लवकर. बंदे, म्या काय म्हणते,
दिव्याच्या सासरच्या माणसासनी आपण शिवाबद्दल सांगून टाकूया. अहो आई, हे काय मध्येच काढलं? नाही म्हणजे आत्ता काही सांगायची काय गरज आहे? अगं मध्येच नाही ग. आता बघ, लग्नाची तारीख ठरली तर सांगायला पाहिजे का ना ग, की दिव्याला एक बहीण आहे म्हणून. अहो पण आत्ता सांगितलं तर ते विचारतील ना आधी का नाही सांगितलं म्हणून. मग काय सांगायचं? तेच म्हणते म्या, इथं माती खाल्ली का नाही आपण. एक खोटं बोलायला गेलोय, आता किती खोटं बोलायला लागतंय ते बघ. अहो पण आई, आधीच आशू आणि शिवाच्या मध्ये काय आहे हे मला माहिती नाही. त्यात जर शिवा माझी बहीण आहे हे त्यांना कळलं आणि आशूला तिच्याबद्दल काही वाटत असेल तर नाही. आता तर मी चंदनला दूर करू पाहतीये, तर मला शिवाला माझ्या लग्नापासून लांब ठेवायलाच हवं. भैयाजी आत्ता कशाला सांगायचंय? जेव्हा गरज पडेल तेव्हा सांगू ना आपण. अगं आई आता सगळं व्यवस्थित चालू आहे. उगाच विघ्न नको यायला. आणि मला सांग, आपण जर त्यांना आत्ता सांगितलं की शिवा माझी बहीण आहे, तर ते हेच म्हणतील ना की तुम्ही खोटं का बोलले, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता. आणि ह्या सगळ्यात जर लग्न मोडलं तर अगं असं तू ही रिस्क घ्यायला तयार आहेस का? नाही नाही नको. लग्न होऊ दे, मग आपण सांगू ना काहीतरी, शोधू काहीतरी कारण. आई, दिव्या बरोबर बोलते हो. आत्ता नको काही सांगायला. तो विषय आत्ता काढायलाच नको. नंतरचा नंतर बघून घेऊ ना. काय? अगं नंतर सांगायला लय गोष्टी असतात. ह्या बघा, तुम्ही माय लेकी दोघी मिळून ठरवताय का लपवायचं म्हणून. जे काय लपवायचंय सांगायचंय ते तुम्ही दोघी मिळून ठरवताय. पण ह्याच्यातनं जर काय वाईट घडलं तर गाठ माझ्याशी एवढं ध्यानात ठेवायचं, सांगायचं नाही म्हणा. बापरे, आई ऐक ना, मला खूप भूक लागली. काय आहे खायला आता? हा मला दे ना, मी आले. काय सांगते हे करतीस मला? काल रात्री उशिरा घरी आलीस तू? हो. का उशीर झाला? मोठी बहीण आहे मी तुझी, कळायला हवं मला. हो माझी ताई, उशीर झाला कारण स्टेफनीचा वाढदिवस होता, मग थांबावं लागलं. मला तुला काहीतरी सांगायचंय. काय आलं, बोल. हे बघ शिवा, मला माहितीये तुला माझं चांगलंच झालेलं बघायचंय. या सगळ्यात चुकून जरी तुझ्याबद्दल त्यांना कळलं ना आणि लग्नात काही प्रॉब्लेम झाला तर तुला तरी ते आवडणार आहे का? त्यामुळे प्लीज माझ्या लग्नापासून आणि त्या रिलेटेड कुठल्याही गोष्टींपासून लांब राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.